निवडणुकीमुळे मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय. तर आता सोमवारी पीक विमा खात्यात जमा. तर किती मिळणार आहे? 46,000 रुपये याप्रमाणे खात्यामध्ये पीक विमा इथं जमा होणार आहेत. तर निवडणुकीमुळे मोठा निर्णय इथं मुख्यमंत्र्यांनी आता घेतलेला आहे. तर आता सोमवारी जे काही पीक विमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किती मिळणार आहे? इथं 46,000 रुपये. तर सर्वांसाठी गुड न्यूज आहे. तर आता सोमवारी जे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पीक विम्याची जे रक्कम आहे ते जमा होण्यास सुरुवात. तर यामध्ये 46,000 रुपयाची जी काही रक्कम आहे, तर यामध्ये तुम्हाला किती रुपये मिळणार आहे? तर यामध्ये 927 कोटी रुपये जे की या जिल्ह्यांमध्ये आलेलं आहे. तर सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. लाईव्ह तुम्हाला इथं दाखवणार आहे की खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर मुख्यमंत्र्याचा मोठा निर्णय. तर महाराष्ट्रातील जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रखडलेला जो काही पीक विमा आहे, भरपाई आहे, ते सोमवारपासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता हे जे भरपाईची रक्कम आहे ते वाटपास सुरुवात झालेली आहे. तर अमरावतीमध्ये जे की शेतकऱ्यांचा वाटा 8,000 रुपये, राज्य सरकारचा 12,000 रुपये आणि केंद्र सरकारचा 20,000 रुपये. तर एकूण 40,000 रुपयाची जी काही रक्कम आहे ते खात्यामध्ये लाईव्ह जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर इथे आपलं अकोल्यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा 9,000 रुपये, राज्य सरकारचा 16,000 रुपये, केंद्र सरकारचा 21,000 रुपये. तर एकूण 46,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, जे की अकोल्यामध्ये. त्यानंतर आपलं बुलढाणा 6,000 रुपये शेतकऱ्यांचा वाटा आहे, राज्य सरकारचा 10,000 रुपये, केंद्र सरकारचा 18,000 रुपये. एकूण 34,000 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. वाशिममध्ये 5,500 रुपये इथं शेतकऱ्यांचा वाटा, राज्य सरकारचा 9,500, केंद्र सरकारचा 17,000 रुपये. तर यामध्ये 32,000 रुपये याप्रमाणे पैसे इथं जमा होत आहे. यवतमाळमध्ये 6,500 रुपये शेतकऱ्यांचा वाटा, राज्य सरकारचा 11,000 रुपये आणि केंद्राचा 18,000 रुपये. तर यामध्ये 35,500 रुपये याप्रमाणे भरपाई इथं जमा होत आहे. तर नागपूरमध्ये 7,000 जे काही शेतकऱ्यांचा वाटा आहे, 11,500 राज्य सरकारचा आणि केंद्र सरकारचा इथं 19,000. तर यामध्ये 37,000. तर एकूण टोटल आपल्याला जे काही मिळत आहे 46,000 रुपये याप्रमाणे पैसेसुद्धा इथं जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. भंडारामध्ये 5,000 शेतकऱ्यांचा वाटा आहे, राज्य सरकारचा 10,000 रुपये आणि केंद्राचा 15,000 रुपये. तर एकूण 30,000 रुपयाची जी काही रक्कम आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. गोंदियामध्ये 6,000 रुपये आहे शेतकऱ्यांचा वाटा, राज्य सरकारचा आहे 10,500, केंद्राचा आहे 17,500. तर एकूण 34,000 रुपये याप्रमाणे भरपाई इथं मिळत आहे. चंद्रपूरमध्ये 7,500 रुपये शेतकऱ्यांचा वाटा आहे, राज्याचा 12,500 आणि केंद्राचा 19,000. तर एकूण 39,000 रुपये याप्रमाणे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. तर यामध्ये आपण अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर इथं बघितलेले आहे. तर आता आपलं जो काही येते यामध्ये जे काही शेवटचे नंतरचे येते गडचिरोली 6,500 शेतकऱ्यांचा वाटा, राज्याचा येते 11,000 आणि केंद्राचा येते 18,500 रुपये. तर एकूण 36,000 रुपये भरपाई इथं जे काही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे हिंगोलीमध्ये. नांदेडमध्ये 6,000 रुपये शेतकऱ्यांचा वाटा आहे, केंद्राचा जो काही त्यातला येते राज्याचा येते 11,000 आणि केंद्राचा येते 18,000 रुपये. तर एकूण 35,000 रुपये मिळत आहे इथं लाईव्ह जमा होत आहे. परभणीमध्ये शेतकऱ्यांचा वाटा 5,500 रुपये आहे, राज्य सरकारचा इथं 10,000 रुपये आहे आणि केंद्राचा इथं 16,500 रुपये आहे. तर शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जे काही 32,000 रुपये याप्रमाणे पैसे जमा होत आहे. त्यानंतर इथे आपलं हिंगोलीमध्ये 6,000 रुपये हे शेतकऱ्यांचा वाटा आहे. तर इथं जे काही राज्याचा आहे 10,500, केंद्राचा आहे 17,000 रुपये. तर यामध्ये 33,000 रुपये 33,500 रुपयाप्रमाणे लाईव्ह जमा होत आहे. लातूरमध्ये जे आहे 6,500 जे काही शेतकऱ्यांचा वाटा, त्यानंतर राज्याचा येते 11,000 आणि केंद्राचा येते 17,000. तर एकूण 35,000 रुपये शेतकरी बांधवांच्या लाईव्ह खात्यामध्ये जमा होत आहे. बीडमध्ये येते 6,000 रुपये शेतकऱ्यांचा वाटा, राज्याचा 10, केंद्राचा 17.
तर एकूण 33,500 रुपये खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. त्यानंतर उस्मानाबाद, तर यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा 6,000 रुपये, राज्याचा 10 आणि केंद्राचा 17, तर एकूण 33,000 रुपये जे की लाईव्ह इथं जमा होत आहे. जालन्यामध्ये 6,000 रुपये शेतकऱ्यांचा वाटा आहे. त्याचप्रमाणे इथं राज्याचा 10,500, केंद्राचा 17,000 रुपये, तर एकूण 33,500 रुपये जमा होत आहे. छत्रपती संभाजीनगर 6,500 रुपये शेतकऱ्यांचा वाटा, राज्याचा 10,500, केंद्राचा 17,500, तर एकूण 34,500 रुपये याप्रमाणे इथं जमा होत आहे. धुळेमध्ये 6,500 रुपये शेतकऱ्यांचा वाटा, राज्याचा 10, केंद्राचा 17, तर यामध्ये 33,500 रुपये. नंदुरबारमध्ये 6,000 रुपये शेतकऱ्यांचा वाटा, राज्याचा 9,000 आणि केंद्राचा 16,500, तर एकूण 31,500 रुपये याप्रमाणे लाईव्ह खात्यामध्ये शेतकऱ्यांच्या इथं पैसे जमा होत आहे. तर आता तुमच्या खात्यामध्ये जमा झाले की नाही ते चेक करून घ्या. आता जे की यामध्ये नंदुरबार झालेला आहे. जळगावमध्ये आपण 6,000 शेतकऱ्यांचा वाटा आहे, राज्याचा 10,500 आणि केंद्राचा 33,000 म्हणजे 17,000, तर एकूण 33,500 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर नाशिकमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचा 6,000 वाटा आहे. त्यानंतर राज्याचा 10,500, 17,500, केंद्राचा 33,500 रुपये जमा होण्यास सुरुवात. तर आता खालचे जे काही महत्त्वाचे जे काही पॉईंट आहे ते आपण इथं जाणून घेऊया. तर यामध्ये पालघर, ठाणे आणि रायगड, तर यामध्ये शेतकऱ्यांचा वाटा 5,500 पालघरमध्ये, राज्याचा 9,000, केंद्राचा 16,000, तर यामध्ये 30,500 रुपये तर इथं जमा व्हायचे काय आहे, जमा व्हायचे राहिलेले आहे. हे जे आहे लवकरच जमा होण्यास सुरुवात होणार आहे. तर यामध्ये ठाण्यामध्ये 33 आहे आणि रायगडमध्ये 34,500 आहे. तर या जिल्ह्यात लवकरच इथं जमा होईल. तर जे काही स्टार्टिंग म्हणजे आत्ताच नेमकं सुरू झाले. त्यानंतर जे ते आपलं रत्नागिरीमध्ये शेतकऱ्यांचा वाटा किती येते 6,000 रुपये आणि राज्याचा 9,000 आणि केंद्राचा 16,500, तर एकूण 31,500 रुपये जमा होण्यास सुरुवात म्हणजे स्टार्ट टाईम आहे. इथं जमा होण्यासाठी 5 ते 7 दिवस इथं लागू शकते. सिंधुदुर्गमध्ये शेतकऱ्यांचा वाटा 5,500, राज्याचा 9,000 आणि केंद्राचा 16,000, तर यामधून 30,500 रुपये जमा होण्यास सुरुवात. पुणेमध्ये 6,000 रुपये शेतकऱ्यांचा वाटा आहे, राज्याचा 10,000 रुपये आहे आणि केंद्राचा 17,500, तर यामध्ये 33,500 रुपये स्टार्टिंग इथे झालेली आहे. सातारामध्ये 6,000 रुपये इथं शेतकऱ्यांचा वाटा आहे, राज्याचा 10,500 रुपये आणि केंद्राचा 17,500 रुपये याप्रमाणे 34,000 रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. सांगलीमध्ये 6,500 रुपये शेतकऱ्यांचा वाटा, राज्याचा 10,500, केंद्राचा 17,000, तर एकूण 34,000 रुपये याप्रमाणे स्टार्टिंग म्हणजे टाईम आहे तर 5 ते 7 दिवसात जमा होईल. कोल्हापूरमध्ये 6,500 रुपये शेतकऱ्यांचा वाटा, राज्यांचा 11,000 रुपये आणि केंद्राचा इथं 17,000 रुपये, तर 35,000 रुपये जमा होण्यास सुरुवात. सोलापूर, अहमदनगर आणि वर्धा, सोलापूरमध्ये 10,000 रुपये राज्याचा आणि केंद्राचा 17,000 रुपये, 33,000 रुपये जमा. तर जे काही इथं राज्याचा 10,500 आणि 18,000 अहमदनगरमध्ये 35,000 रुपये. वर्धामध्ये 7,000 शेतकऱ्यांचा वाटा, 11,500 राज्याचा आणि केंद्राचा 19,000, 37,000 रुपये याप्रमाणे. तर आता लाईव्ह खात्यामध्ये जमा होत आहे. तर आता हे जे लाईव्ह आहे ते शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा. तर हे जे जिल्हे आहे बाकीचे स्टार्टेड या जिल्ह्यांसाठी किती 5 ते 7 दिवस इथं जमा होण्याकरिता इथं लागणार आहे. आता ही रक्कम कोणाला मिळते, तर यामध्ये 2024 आणि 25चा पीक विमा भरलेला आहे. त्यामध्ये दुष्काळ असेल, पूर, गारपीट, चक्रीवादळ या कीड रोगामुळे ज्यांचे पंचनामे मंजूर झालेले आहे, काय झालेले आहे, ज्यांचे पंचनामे इथं मंजूर झालेले आहे तर अशांना भरपाईची रक्कम इथं दिल्या जाणार आहे. ज्यांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत तर यामध्ये 46,000 रुपये याप्रमाणे मिळणार आहे. शेतकऱ्यांचा वाटा, राज्य सरकारचा वाटा आणि केंद्र सरकारचा वाटा, तर तिन्ही टप्पे तुम्हाला जे काही एकूण कॅल्क्युलेशन होऊन तुम्हाला भरपाईची रक्कम इथं देण्यात येणार आहे. तर आता यामध्ये जे की हेक्टरी तुम्हाला वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे मिळते. 46,000 रुपये याप्रमाणे जे की अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या भागात वाटप सुरू झालेलं आहे.
तर आता पैसे का थांबलेले आहेत? तर बरेच शेतकऱ्यांचं आधार लिंक नाही, बँक अपडेट करायचं आहे तुम्हाला. बरेच जणांचं बँक खातं इनॲक्टिव्ह आहे, तर अशाने ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथून तुम्ही तुमची के-वाय-सी बाकी असेल तर के-वाय-सी चेक करून घ्या. त्यानंतर बरेच जणांच्या नावामध्ये इथं बदल आहे, ते सुद्धा तुम्हाला इथून बरोबर करून घ्यायचं आहे. तर किती शेतकऱ्यांना लाभ इथं मिळणार आहे? तर अंदाजे जी काही रक्कम आहे, यामध्ये शेतकरी पात्र आहेत 36 लाखहून शेतकरी आहे. तर पहिल्या टप्प्यामध्ये 11 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात इथं 46,000चं जी काही रक्कम आहे, ते पहिल्या टप्प्यात इथं जमा केल्या जाणार आहे. तर यामध्ये 46,000 रुपये याप्रमाणे पैसे खात्यात जमा. तर आता यामध्ये 50% नुकसान जर झालेलं असेल, तर त्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे भरपाई 12,000 ते 22,000 रुपये. 60% जर झालेलं असेल तर 22,000 ते 30,000 रुपये. 70 जर झालेलं असेल तर 30,000 ते 38,000 रुपये. आणि यामध्ये 80 ते 100% जर झालेलं असेल तर त्यामध्ये 40,000 ते 46,000 रुपये. फक्त जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 46,000 रुपये इथं भरपाई इथं मिळणार आहे. ज्यांचं सर्वाधिक जास्ती नुकसान झालेलं आहे, तर अशांना 46,000 रुपये याप्रमाणे भरपाई इथं शेतकरी बांधवांना इथं मिळणार आहे. तर हे झालं टक्केवारी आणि हे झाली भरपाई मिळणारी. तर आता यामध्ये तुम्हाला जी काही भरपाईची रक्कम आहे, ते तुमच्या खात्यामध्ये 12,000, 22,000, 22, 30, 30, 38, 40, 46 तर यामध्ये 50%, 60%, 70%, 80 ते 100% अशा पद्धतीने भरपाई इथं मिळत आहे. तर सोमवारी जे की सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लगेच खाते तपासा, खात्यामध्ये जमा झाली.